संगमनेरमधील अल्पवयीन मुलीच्या प्रकरणातील गंभीर पोक्सो गुन्ह्यातील मुख्य आरोपी पोलीस बंदोबस्तातूनच फरार झाल्याने संगमनेर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। 29 मार्च रोजी दाखल गुन्ह्यात आरोपींवर अपहरणाचा कट, मारहाण व धमकीचे आरोप आहेत। मात्र अटकेऐवजी आरोपींना दवाखान्यात ठेवण्यात आले आणि त्याच ठिकाणाहून एक आरोपी पसार झाला। दरम्यान स्थानिक नेत्यांच्या दबावामुळे पोलिसांची कारवाई शिथिल झाल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे। पोलीस पहाऱ्यातून आरोपी पळणे हे गंभीर दुर्लक्ष की जाणीवपूर्वक सवलत असा सवाल उपस्थित होत आहे। महिलावर जे अत्याचारचे प्रकरण वाढत आहेत याच्या निषेधार्थ काही दिवसापूर्वीच आम्ही प्रांत कार्यालय येथे माननीय डीवायएसपी कुणाल साहेब यांच्याकडे निवेदन घेऊन गेलो होतो। त्यानंतर वडगाव पान येथे एका अल्पवयीन मुलीवर ॲसिड फेक प्रकरण झालं। समस्त मुस्लिम समाजाकडून एक छोटीशी मदत म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो। त्या आरोपीला आतापर्यंत अटक झाली नसून त्याचे पालक वर्ग चिंतेत आहेत आणि त्यानंतर लगेचच आपल्या संगमनेरजवळ निंबाळ्यात एक अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविण्याचा जो प्रयत्न केला गेला त्या आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला। त्यानंतर त्या आरोपींना काय राजकीय वरदहस्त मिळत असल्यामुळे ते आरोपी निष्पापपणे फिरत आहेत अशी समाजामध्ये चर्चा आहे का ते आरोपी दवाखान्यात सुद्धा पळून गेलेले आहेत। याच्यामुळे पोलीस प्रशासनाचं वचक काय हे याच्यावरून दिसत आहे। तर आम्ही निवेदनामार्फत आणि समाजाच्या जनजागृती करत मार्फत लोकांना किंवा प्रशासनाला कळवलं की तुम्ही या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, जेणेकरून आपल्या समाजामध्ये एक चांगला मेसेज आणि संदेश जाईल। निपक्षपातीपणे चौकशी व्हायला पाहिजे आणि त्या आरोपीला पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होऊन सुद्धा आरोपी पळत आहे म्हणजे शोकांतिक आहे। तर आम्ही प्रशासनाला पुन्हा वारंवार विनंती करत आहोत की लवकरात लवकर त्या आरोपींना अटक करावी किंवा अन्यथा आम्ही लोकशाही पद्धतीने मोर्चा काढून एक तिरंगा मोर्चा रॅली काढून पोलिसांच्या विरोधात निषेधार्थ आम्ही मोर्चा काढू अशी भूमिका आम्ही समाजामध्ये निर्माण होत आहे। तरी मी एक शेवटी विनंती करेल का या पालक वर्गांना न्यायासाठी ते धडपडत आहेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे। आरोपींना कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमच्या संगमनेर तालुक्यात असलेल्या ग्रामीण भागामध्ये एक अल्पसंख्याक समाजातील मुलीवर मागील काही दिवसापासून एक नरधाम मुलगा वारंवार त्रास देत होता। त्या मुलीचं जमत असलेला साखरपुडा त्यांनी त्यांच्या घरी येऊन धिंगाणा घालून पाहुणे आलेले त्यांना मागं पाठवून फार मोठी त्या ठिकाणी त्यांनी गोंधळ गडबड केला। त्यामुळे ते परिवार टोटली डिस्टर्ब झालेला आहे आणि हा जो मुलगा आहे हा मुलगा मागील काही दिवसापासून गावामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे काम करत असतो आणि ह्या मुलाला एक राजकीय असं पाठबळ आहे। या राजकीय पाठबळामुळं तो अशा गरीब लोकांच्या मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम करत असतो आणि ह्या घटनेनंतर त्यांच्या पालकांनी त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळं त्याला एक आपल्या संगमनेर शहरातील एक असाच पुढारी त्याला आश्रय भेटल्यामुळं त्याला एक खाजगी रुग्णालयात त्याला ॲडमिट करण्यात आलं आणि पोलिसांचं संरक्षण असून सुद्धा त्या आरोपी बरोबर असलेला एक दुसरा आरोपी त्या पोलीस कस्टडीतून पळाला। म्हणजे या ठिकाणी पोलीस आरोपींना आश्रय देण्याचं या ठिकाणी ते काम करत आहेत। महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब इतकं चांगलं काम महाराष्ट्रामध्ये करतायत। त्यांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री म्हणून त्यांची कामगिरी खूप उत्कृष्ट आहे, परंतु मागील काही काळापासून संगमनेर तालुका जाणून बुजून टार्गेट केला जातोय। मागील काही दिवसापासून संगमनेर तालुक्यामध्ये असेच अनेक घटना घडलेल्या आहेत। त्यामध्ये वडगाव पान इथं झालेली ॲसिड हल्ला प्रकरण असेल आणि आत्ताच आमची अल्पसंख्याक समाजातील बहीण निंबाळा या ठिकाणी झालेली त्याच्यावरती अन्याय अत्याचार झाला, त्याचा चांगला संसार मोडण्याचं काम ह्या नरधाम युवकांनी केलं। ज्या दिवशी साखरपुड्याचा कार्यक्रम होता त्या दिवशी आरोपी घरात येऊन धिंगाणा घालू लागला। साहजिकच घरातील पीडित लोकांनी त्या आरोपीला मारहाण केली आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं, परंतु पोलिसांच्या स्वाधीन करून सुद्धा त्याला
पाहिजे तसा त्याला वचक बसलेला नाहीये. तरी माझी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आपल्या अहमदनगरचे जिल्हा अधिकारी साहेब यांना आम्ही विनंती करतो, या प्रेस नोटच्या माध्यमातून लवकरात लवकर त्या आरोपीवर तुम्ही कारवाई करावी. अन्यथा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि याचा परिणाम फार मोठ्या प्रमाणावर समाजाचा परिणाम संगमनेर शहरासह तालुक्यामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. त्याकरता पोलीस प्रशासनला मी विनंती करतो का लवकरात लवकर त्या आरोपीला अटक करून पीडितांना न्याय देण्याचं काम आपणास करायचं आहे. या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेल्या काही दिवसांपासून आपण संगमनेर तालुक्यात बघितले असेल ते संगमनेर कायद्याचा बाजार या ठिकाणी निर्माण झालेला आहे. अशी परिस्थिती आपल्याला संगमनेर तालुक्यात दिसण्यात येईल. या ठिकाणी आपण बघितलं असेल की गेल्या काही दिवसांपासून वडगाव पाणी ठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर ऍसिड हल्ला झाला. त्याचप्रमाणे मेंढवलमध्ये सुद्धा आता एका अल्पवयीन मुलीला या ठिकाणी तिचा लैंगिक अत्याचार केला गेला. त्याचप्रमाणे निंबाळा या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीच्या घरावर त्या ठिकाणी हमला केला. त्या मुलीला तिचा साखरपुडा होता तो मोडण्यात आला. तिच्या घरच्यांना मारहाण करण्यात आली आणि त्या ठिकाणी त्या मुलावर पोस्को अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे. त्याचप्रमाणे आपण बघितलं असेल की या ठिकाणी तमाशा मंडळ जे आहेत, आपले जे सांस्कृतिक कार्यक्रम दाखवतात जत्रामध्ये, त्यांच्यावर सुद्धा त्या ठिकाणी हमला केला आणि बऱ्याच लोकांना गंभीर स्वरूपाची त्या ठिकाणी दुखापत झालेली आहे. अशा पद्धतीने आपण बघितलं असेल तर तालुक्यात अजून एक अकोल्यामध्ये आपण आता 10 दिवसापूर्वी एक अल्पवयीन मुलगी पळून गेली होती. पोलीस प्रशासनाने, ती बाई विधवा बाई आहे, तिला एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे, त्या मुलीला सुद्धा त्या ठिकाणी त्या पोलीस अधिकाऱ्यांनी अकोल्यामध्ये कोणतंच संरक्षण, तिला कोणतीच मदत केली नाही. त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये बसून त्या मुलीचं लग्न, जी अल्पवयीन होती तर त्या ठिकाणी लग्नाची चर्चा केली गेली. अशा पद्धतीने त्या मुलीला त्या महिलेला मानसिक त्रास दिला गेला. आज ती महिला त्या ठिकाणी, आम्ही त्या दिवशी DYSP साहेबांना भेटलो तर ती महिला, त्या मुलीला आज आपल्या या ठिकाणी गोल्डन सिटीमध्ये जे आपले हे आहे प्रियदर्शनी मुलीचं वसतिगृह आहे त्या ठिकाणी आणलं गेलं. म्हणजे तुम्ही बघितलं असेल का गेल्या काही दिवसापासून आपल्या या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे होत आहेत आणि या ठिकाणी कायदा सुव्यवस्था आहे का नाही अशी भयानक परिस्थिती झालेली आहे. आणि या ठिकाणी मेन मुद्दा असा आहे का अल्पसंख्याक समाजाची जी मुलगी आहे निंबाळ्याची, पोक्सो अंतर्गत त्या पीडिताच्या कुटुंबाने जी फिर्याद दिली, पोक्सो अंतर्गत समोरच्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे. 5-6 आरोपी आहेत, त्याच्यातले 2 आरोपी दवाखान्यात ऍडमिट होते आणि त्या ठिकाणी पोलिसांचं त्यांच्यावर देखरेख होती, पोलिसांची देखरेख होती. त्या ठिकाणी तिकडून सुद्धा एक आरोपी गेला पळून आणि एक आहे, अशी या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी पोलिसांनी त्या ठिकाणी त्यांना अजून ताब्यात घेतलं नाही. गावात त्या आरोपीला घेण्यासाठी जेव्हा पोलीस गेले तेव्हा गावातली काही पुढाऱ्यांनी आणि काही लोकांनी मिळून त्या ठिकाणी त्यांच्याशी वाद घातला आणि त्यांना ताब्यात घेऊन नाही दिलं आणि पोलीस आरोपी असताना तिकडून परत आले. या ठिकाणी आपण बघितलं असतं का सध्या प्रत्येक म्हणजे जे पण क्राईम घडतोय त्याच्यामध्ये कुठेतरी राजकीय हस्तक्षेप सारखा येत आहे. मग तो कोणाचा राजकीय हस्तक्षेप आहे? पालकमंत्र्याचा आहे का, इथल्या आमदारांचा आहे का, अजून कुठल्या एखाद्या खात्याचा आहे का, माजी मंत्र्यांचा आहे, कोणाचा आहे? हा एक संशोधनाचा विषय अतिशय गंभीर आहे. या ठिकाणी काही झालं, किरकोळ वाद झाला किंवा एकदम गंभीर स्वरूपाचा गुन्हा झाला, ते राजकीय हस्तक्षेप या ठिकाणी होत आहे आणि पोलीस प्रशासन काम करण्याची मानसिकता असून सुद्धा त्यांना नाईलाज असतो या ठिकाणी सांगावं वाटतं की म्हणजे त्यांना भूमिका बदलावी लागते. अशा पद्धतीचं अतिशय भयानक वातावरण या ठिकाणी झालेलं आहे आणि याला कुठेतरी खतपाणी या राजकीय लोकांकडून घातलं जात आहे. याच ठिकाणी जर अल्पसंख्याक समाजाची मुलगी आहे, दुसऱ्या समाजाची मुलगी असती तर मोठे मोठे मोर्चे काढले असते, वेगवेगळ्या संघटना रस्त्यावर उतरले असते. पण या ठिकाणी अल्पसंख्याक समाज नेहमी पोलीस प्रशासनाला सहकार्य करीत आलेला आहे. कधीच त्यांनी पोलीस प्रशासनाला या ठिकाणी सामान्य लोकांना त्रास होईल अशी भूमिका घेतली नाही आणि त्याचा एक गैरफायदा म्हणून आज या प्रशासनाला या समाजाच्या गंभीर अशा स्वरूपाच्या गुन्ह्याकडे दुर्लक्ष करीत आहे. म्हणून आता या तुमच्या न्यूजच्या माध्यमातून आम्ही सांगतो, आम्ही 2-3 आमची मिटिंगा झाल्या. या ठिकाणी DYSP कुणाल साहेब असतील, समीर बावस्कर साहेब असतील आणि इतरही सर्व जे आहे अधिकारी आहेत त्यांच्याशी आमची चर्चा झाली. परंतु आतापर्यंत त्यांनी आम्हाला अपेक्षित असलेलं तर त्या मुलीचे चुलते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी हे वारंवार ते आमच्या मागे इकडे येतात की एवढा मोठा समाज असून तुम्ही आम्हाला कोणती मदत करीत नाही, तर आम्ही सगळे कायदा सुव्यवस्था पाळणार आहोत. आम्ही विश्वास ठेवला यांच्या प्रशासनावर, परंतु त्यांनी आमचा विश्वासघात केला अशी भावना आता या ठिकाणी सर्वांच्या मनात निर्माण झालेली आहे. आणि जर तुम्ही आरोपीला उचललं नाही, त्या ठिकाणी त्या मुलांनी जे काही केलं त्या ठिकाणी त्याला सुद्धा मारहाण झाली, त्याचा तुम्ही आम्ही निषेध करतो. ते जे आरोपी असतील त्यांनाही उचलावा, त्याच्याविषयी आमचं कोणतं मत नाही. जे कोणी आरोपी याच्यात आहेत
चोरीकडचे त्यांना लवकरात लवकर प्रशासनाने ते ताब्यात घ्यावं, त्यांच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई करावी अशी आम्ही सर्व या ठिकाणी विनंती करतो तुम्हाला. आणि जर तुम्ही विनंतीला जर आमचं लक्ष दिलं नाही, तुम्ही भूमिका घेतली नाही, तर मग या 2-3 दिवसात जर आम्ही मोठा मोर्चा काढला आणि होणाऱ्या कायदा सुव्यवस्थेला जे परिणाम होतील याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, हे आम्ही आपल्या या न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला सांगतो. धन्यवाद. पीडित कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून फरार आरोपीला तातडीने अटक करून संबंधित जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.